म्हंटल ना तुला आत्या, ती म्हातारी जाम खवीस आहे. मला म्हणते कशी, तुझा आवाज ओळखीचा वाटतोय. नंदे, ती म्हातारी इथे असेपर्यंत तुझं थोबाड जरा बंदच ठेव. असंच काहीतरी करावं लागेल असं दिसतंय. आत्या, काय हो माई, घशाला कोरड पडली का तुमच्या? पुनर्वसूच्या सासूरवाडीची माणसं बघून? बाई ग, त्यांनी तर पुनर्वसूंना घरगडीच करून ठेवलंय. नाहीतर काय, अहो पुनर्वसू सगळे सामान उचलतोय त्यांचं, आणि ह्या दोघी पुढे पुढे आपल्या महाराणी सारख्या. अहो जावयाचे पाय धुवून पूजा करतात, आणि इथे बघा. नाहीतर काय. तरी बरं नंदे, अक्का गावाला गेलीये म्हणून. त्यांच्या पिढीच्या माणसांना नसती बघवली हो अशी ही थेर. माई, शेवटी जावयाचा मान तो जावयाचा मान ना हो. असं का बोलताय आत्याबाई? अहो, आई वडिलांची सेवा केलेली चालते ना. मग सासूचं आणि आजे सासूचं सामान उचललं म्हणून बिघडलं कुठे? काय वाईट आहे त्यात? आणि आपल्या घरच्या पाहुण्या आहेत त्या. हे पाहुणे अशा अवतारात चालणार आहेत का दादांना? तुला मी राग मानू नको सुरमी, पण या घरच्या रीतीभाती शिकली नाहीस तू अजून. अहो आत्याबाई, चल ग नंदे. उर्मी, यांचं म्हणणं एवढं मनावर घेऊ नकोस हो तू. नाही हो माई, मी जरासा चहा करते, आजीला हवा. अगं मग मी करते ना, थांब. आणि छान आलं घालून करते, आणि आईला पण दे. प्रवासातनं दमून आल्यात ना, हुशारी वाटेल चहा घेतला की. उर्मी, एक विचारू का ग? विचारा ना माई. रागवणार नाहीस ना? म्हणजे तुझी आई साडी नेसते ना? त्याला? हा, म्हणजे विद्याधरला. हा, असो. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. मुलांचं मी ती वाद विझत चाललीये. वळून घेऊयात ना आधी. बोलायला काय अख्खी रात्र आहे. हो, आपण औक्षण करून घेऊया. काय हे तुमचं काय चाललंय? तुम्ही पण ना 5 सवाष्णींनी औक्षण करून घेऊयात. मी आहे, उर्मी आहे, वंसा आहेत, उर्मीची आई आहे, आणि अगं बाई 4च सवाष्ण आहेत. कुमारिका चालेल का? अगं चालेल चालेल. माई, या औक्षण करून घेऊया आपण. उर्मी, दादा या. चल. अरे काय रे तुम्ही? तुला माहिती आहे औक्षण कसं करायचं ते? हो. माई बसा. हो, बसा. तुला दाखव. नाही, हे तू, आम्ही हात लावतो. या या. देख, पकडते. छान. झालं तुमच्या मनासारखं? तुमचं झालं असेल तर पुढल्या गोष्टींकडे वळूया. म्हणजे पुढच्या गोष्टी म्हणजे दादा? नाही, मला एक घोषणा करायची आहे, आणि नंतर सुनबाईंच्या आईंशी आणि आजींशी थोडं बोलायचं. अहो दादा, पण अजून कार्यक्रम संपला कुठे? उर्मी, आई, ते गिफ्ट्स द्यायचे. हो हो, गिफ्ट.
हॅपी अॅनिव्हर्सरी. होय. अहो कशाला हे एवढं सगळं? घ्या हो, आम्ही प्रथमच तुमच्या घरी आलोय, रिकाम्या हाताने कसं येणार? होय. आणि एक निमित्त सुद्धा इतकं चांगलं आहे. घ्या. वा छान. आणि आज माझ्याकडून माईला एक विशेष गिफ्ट आहे, ते काय आता? सांगतो. अगं बाई, भेटवस्तू म्हणून ही जुनी वही. या वहीला एक विशेष महत्व आहे. ही माईची कवितांची वही आहे. अरे सगळ्यांसमोर कशाला पुनर्वसू? माई, तू किती छान कविता करायचीस माहिती आहे ना? अरे ते अगदी तरुणपणी. माई, कविता करायला वय लागत नाही, प्रतिभा लागते, आणि तुझ्यात ती आहे. अरे बाबा, आता सगळ्यांसमोर वाचू बिचू नकोस बाबा. अहो, वाचू देत की. कविता छान करायच्यात तुम्ही. वाच रे वाच, लवकर वाच. माई, आम्हाला ऐकायच्या तुझ्या कविता. हा. पुनर्वसू भाऊजी, वाचाच तुम्ही. काय गं बाई? होतं पाखरू अजाण मन उधाण उधाण, त्याचे घरटे छोटूसे अन स्वप्नी दिसे रान. एका पहाटे उठून अन पंख पसरून, एक पापणी स्वप्नांची निसटली डोळ्यातून. वा वा वा. ध्यास घेतला रानाचा आस धरली आतून, जिद्द होतीच उशाशी अन दूर होते रान. सोडूनी घर तुला आता राना वनात प्रयाण, असे पाखरू बघून रानानं घेतले सामावून. आता ऊन पावसा नाहून गारठ्यात काकडून, पान फुलं पांघरून अंग आले शहारून. वेली पारंब्यांनी घेरल्या 7 जन्मांच्या या गाठी. सुख दुःखांचे हे ऋतू जसे टाकले ओवाळून, याच रानाच्या पोटी नवे घरटे विणून. त्या पाखर माऊली पोटी पुन्हा स्वप्नांची चाहुल. छान होती हं कविता. अरे देवा. आई. आमच्या घरचं वळण वेगळं आहे, तुमच्या घरचे संस्कार वेगळे आहेत. उर्मीचं काही चुकलं तर आईच्या हक्कानं रागवा तिला. अहो नाही म्हणजे एकुलती एक आहे, जरा जास्त लाडवली. उर्मीसारखी चांगली मुलगी आम्हाला सून म्हणून मिळाली, हे आमचं भाग्य आहे हो. आम्ही काय तिला सांभाळणार, तीच सांभाळून घेते आम्हाला.